व्यक्तिगत दोषी ते आहेत का, त्यांनी प्रयत्न केला का? 100% केलेला आणि आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. कुठलंही नकारात्मक ह्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तोंडातून नाही असं नाही. उलट खरं म्हणजे त्यांच्यावर तर ते एवढ्या खालच्या दर्जावर ते टीका करण्याचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की ह्याच्या सुद्धा शोध घेण्याची गरज आहे आणि करणाऱ्या माणसाच्या मागणं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक समाज कुणी असला तरी जो देतोय त्यालाच मागत असतात आणि म्हणून समाजाला एक खात्री असणार आहे की भांडून मिळू शकते ते देवेंद्र देऊ शकतात, एकनाथ शिंदे देऊ शकतात, कारण त्यांनी शपथ घेतलेली. आणि म्हणून मला असं वाटतं की देत असताना सुद्धा ही जी टीका टिप्पणी, वैयक्तिक स्तरावरची टीका टिप्पणी जी होते, आपण सर्वांनीच या बाबतीमध्ये थोडंसं बंधन करण्याची गरज आहे असं मला वाटते. अनेकांनी, बच्चू कडू पाटील साहेबांनी सुद्धा जात ह्या विषयावरती बोलायचं नाही म्हणतात. मला सुद्धा आपल्या सर्वांनाच ह्या निमित्ताने विनंती, सर्वांनी गुन्हा नांदायचा असेल तर हा विषय कुठेतरी आपण चर्चा करू, हा विषय संपवला पाहिजे. जात जाती का नाही माहिती नाही, पण जात घालवण्यासाठी मात्र सर्वांनी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर मला असं वाटतं की ह्याला कुठेतरी यश येईल. कारण हे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा काही दिवसापूर्वी व्हिडिओ ऐकला होता. त्यावेळेस त्यांनी सुद्धा म्हटले होते जातीवरती आरक्षण देऊ नका, आर्थिक निकषावरती आरक्षण द्या. जातीवर आरक्षण दिलं तर प्रत्येक जण माझी जात कोणची आहे पाहायला प्रयत्न करतो आणि स्वाभाविकपणे त्या काळामध्ये, शिक्षणाच्या काळामध्ये, तरुणाच्या काळामध्ये जर आरक्षणामुळे मला नोकरी नाही मिळाली, आरक्षणामुळे माझा प्रवेश थांबला तर स्वाभाविकपणे दुःख वाटतंय. आणि मग मी जन्माला कुठे यायचे माझ्या हातात नाही, मी या जातीत जन्माला आलो म्हणून मला ह्या संधी मिळाली नाही, ही जी भावना निर्माण होती. आणि मला असं वाटतं की त्याचा सुद्धा या बाबतीमध्ये सर्वांनी विचार करण्याची अत्यंत गरज आहे. माझी सर्व सभागृहाला या निमित्तानं विनंती राहणार आहे की गरिबी आम्हाला दूर करायची. कारण आंदोलनामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेला कुणीही आंदोलनात जात नाही, जो गरीब आहे तोच जात असतो. आणि मग ही गरिबी जर संपवली तर माझा दावा आहे पुढच्या 5 ते 10 वर्षानंतर हाच मराठा समाज परत आरक्षण माघारी घेईल आणि ह्या सगळ्याला संधी देणार आहे. कारण ह्याच्या रक्तात ह्याचा डीएनओ आहे, तो देण्याचा डीएनओ आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की फक्त काही दिवस त्यांना जरा संरक्षण देण्याची गरज आहे, ते आपल्याकडून व्हावं अशी एक माझी विनंती आहे. याचबरोबर दुसरं मला म्हणायचं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, माझ्या सर्व सदस्यांना विनंती राहणार आहे, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या योजना ह्या गरिबापर्यंत आजही पोहोचत नाहीत, गरिबांच्या पर्यंत माहिती होत नाही. ह्या योजना गरिबांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व अधिकाऱ्याला बरोबर घेऊन, तिथल्या बँकेच्या अधिकाऱ्याला बरोबर घेऊन हे जर आपण योजना राबवल्या तर मला असं वाटतं की आरक्षणाचा सुद्धा पुढच्या काळामध्ये प्रश्न राहणार नाही. आणि म्हणून ह्याचे उपाय जे आहेत ते आपण उपाय शोधले पाहिजे आणि त्याच्यावरती करण्यात सुद्धा, जसे की आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा योजना काढलेली आहे, ही 12 बलुतेदारासाठी काढलेली आहे. शेतकरी जसा 12 बलुतेदारांना स्वतःच्या पिकाच्या उत्पन्नातून वर्षाच्या काठीस प्रत्येक 12 बलुतेदारांना धान्य देत होता, तसंच मला असं वाटतं की आता माननीय पंतप्रधान महोदयांनी विश्वकर्मा योजना काढलेली आहे. ही 12 बलुतेदाराशी 18 कलाकार आहेत त्याच्यामध्ये. आणि जातीपेक्षा जे कलाकार आहेत त्या क्षेत्राचं काम करतो त्या क्षेत्राला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे. ह्याच्यात जात हा फॅक्टर मानलेला नाही, फक्त 12 बलुतेदार म्हणून आपण म्हणतोय आपण त्याला. पण मला असं वाटतं ही योजना गरिबांच्या पर्यंत जर आम्ही पोहोचवली, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण काही बँकेचे अधिकारी असतील, काही शासकीय अधिकारी असतील, ह्या योजना राबवण्याचा त्यांचा उत्साह नसतो. आपण एक सेवक आहोत, तर आपण सेवक म्हणून मला असं वाटतं ह्या सेवकांची जबाबदारी आहे ह्या योजना शेवटपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी, ही जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आणि या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी मिळून, जसं की आता मी पाहतोय 5 वर्षापासून अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परताव्याची योजना चालू आहे. मीही माझ्या बँकेतून बघतोय जवळपास 500-600 तरुण मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. यांच्याबरोबर मी चर्चा करतो, आरक्षणाचा फायदा तुम्हाला कसा आहे आणि तरुण मुलांना कसा आहे. त्यांच्याही बोलण्यातून येतं आम्हाला जर असा उद्योग मिळाला, आम्हाला अर्थसहाय्य झालं तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही म्हणतात. परंतु ही जी मूळ कल्पना आहे की बाबा त्याला आर्थिक दृष्टीतून
प्रवाहात आणणे आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली करणे ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या सर्व समाजाची, मराठा समाज म्हणून नाही, ज्या सरकारच्या योजना असतील त्या सगळ्याच योजना गरिबांच्यासाठी असतील त्या राबवण्याचा प्रयत्न करावा आणि यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. अध्यक्ष महोदय, परत एकदा जात जाता मी विनंती करतोय की मराठा समाजाला आरक्षण देणं आता अत्यंत गरजेचं आहे. ते द्यावं. देत असताना कोणत्याही समाजाचं, ओबीसीचं असेल, धनगर असेल, कुणाचंही आरक्षण काढून घेऊ नये आणि काढून न घेता आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा आणि ते आरक्षण कोर्टाच्या दृष्टीनं टिकावं हे सुद्धा प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. धन्यवाद अध्यक्ष. सन्मान्य सदस्य